नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, फ्रायडेला या किरकिड्यावरती मी पॉडकास्ट केलं होतं आणि त्यात मी एक पॉइंट बोलायला विसरली होती. तो म्हणजे या किरकिड्याने जो देवारा आहे तो घराबाहेर ठेवला आहे ना, त्यावरती मदर शेफचे म्हणजे किरकिरे काकूंच्या चप्पल ठेवल्या होत्या त्याने. या माणसाला एवढा कसला माज झाला, आता कुठे याला पंख फुटलेत आणि हा एवढा माज करतोय. हा माणूस आपल्या धर्माचा अपमान करतोय आणि हे त्याच्या वागण्यातून स्पष्टपणे कळून येत आहे. मला एक समजत नाही, हा तर बैलबुद्धी आहेच, पण ह्याची मम्मी तिची अक्कल काय गवत चरायला जाते का म्हशीसारखी? तिला काहीच वाटत नाही का की आपला कुपुत्र आपल्या धर्माचा देवांचा अपमान करतोय असा? हे लोक कुठे फेडणार आहेत नाही पाप, ते त्यांनाच माहिती. तसं तर किरकिड्याची उलटी गिनतीच चालू झाली आहे आता. त्याचे व्ह्यूज पाहिलत ना कसे कोसळलेत ते. हा बाई माणूस त्या दिवशी स्वतःच्या कॉलेज बद्दल सांगत होता. काय हो मंडळी, तुम्ही तो 3 माकडं कॉलेजला जातानाचा व्हिडिओ बघितला होता का? काही वर्षांपूर्वीचा कॉन्व्होकेशन डेचा होता. त्यामध्ये 3 माकडं ऑटोमध्ये बसून जात होती नाईट कॉलेजला. पण काल परवा किरकिडा बोलला की तो सोमय्या कॉलेजला होता आणि खरजुली SNDT ला, जे की गर्ल्स कॉलेज आहे. ह्या हलकटाने काही वर्षापूर्वी जेव्हा याचं लग्न ठरत नव्हतं तेव्हा स्वतःची आहे नाही ती सगळी कुंडली मांडली होती YouTube वरती. त्याने याचं त्या नाईट कॉलेजचं सर्टिफिकेट पण दाखवलं होतं. तरी देखील दिवसा ढवळ्या हा बाई माणूस खोटं बोलतोय व्हिडिओमध्ये की हा सोमय्या कॉलेजला होता. मला तर वाटते ना हा SNDT गर्ल्स कॉलेजलाच होता असेल. पण बाता तर असा मारतो की काय विचारूच नका. आता हलकट माणूस मुद्दाम जुने व्लॉग्स टाकतोय. त्या दिवशी मी कॉमेंट सेक्शन मध्ये बोलली होती ना, त्या भविष्यनाशच्या धाकट्या भावाची सासू दाखवली याने. तेव्हा हा बोलला होता की त्याच्या भावाची बायको दाखवणार होता, पण अजून का त्याने दाखवलंच नाही. प्लस ते ऑफिस जे होतं त्याबद्दलही काही सांगितलं नाही. तर मुद्दाम आता जुने व्लॉग्स टाकतोय. ह्याला वाटलं ह्याच्या भक्तांसारखे सगळेच अंधमंद आहेत. दसऱ्याला मार बोलत होता की त्या लालपरीला आणून पूजा करू शकलो असतो तर बरं झालं असतं, परंतु ना त्या गाडीला याने वॉश केलं, ना तिची पूजा केली, ना तिला हार घातला. ह्याचं कसं आहे माहिती आहे का? बडी बडी बाते खरजुली के हात के साबुदाणा वडे खाते. आता त्या दिवशी दसऱ्याला आम्ही कशी पूजा केली हे दाखवत होता. त्या पूजेजवळ रांगोळी देखील काढली नव्हतं. करायचं म्हणून काहीतरी आपली पूजा केली होती. 2 वर्षा अगोदर जेव्हा त्या टिकरोळीला राहत होते ना हे लोक चाळीमध्ये, तेव्हा तर याने दिवे लावले होते. अहो मंडळी, तसले दिवे नाही हो, भलता सलता विचार नका करू. दिवे म्हणजे याने ते आणले होते ना मार्केटमधून, ते सेलवरचे दिवे लावले होते, चटईवरती ठेवले होते आणि आजूबाजूला रांगोळी काढली होती. पण ह्या वर्षी तर पूजा करायची म्हणून केली होती, टाइमपास म्हणून. आणि सोनं देताना तर सगळं याने रोंबात ठेवला होता. ही फॅमिली ना YouTube वरची खुळी फॅमिली आहे. आता त्या कोण काकू पकडल्या आहेत त्यांच्या आणि या किरकिड्याचं घर सेम टू सेम आहे. 2 मिनिटं मी शॉक झाली होती की नक्की झोपडास्टे आहे की त्या काकूंचं घर. पण एक फरक जाणवला मला, ते म्हणजे टापटिपपणा. एवढी स्वच्छता तर नक्कीच झोपडास्टेमध्ये नाही दिसणार. किती छान ठेवलं होतं त्या काकूंनी घर, नाहीतर झोपडास्टे एकदम डोंबारखाना वाटतो. भंगारवाला कधी जर झोपडास्टेला गेला ना तर अख्खा झोपडास्टे तो घेऊन जाऊ शकतो त्याच्यासोबत. एवढा या झोपडास्टेचा या लोकांनी कबाडखाना करून ठेवलाय. त्या काकूंच्या भांड्यांवरती व्ह्युअर्सची नजर जाण्या अगोदरच या बाई माणसाची नजर गेली होती. दुसऱ्यांच्या घरी जाऊन कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं याची पण या माणसाला काही मॅनर्स नाही आहेत. त्यांच्या घराची होम टूर करत होता आणि देवारा दाखवत होता की बघा किती सुंदर ठेवलाय. अरे बाई माणसा, सगळे तुझ्यासारखे नासकर्मी नसतात रे. आणि हलकटा, तू त्या देवाऱ्यावरती चप्पल ठेवतो, सगळे तसेच नसतात रे तुझ्यासारखे खोटे. ह्याला वॉशरूम एवढं काय आवडतो ना, मला तेच समजत नाही. दुसऱ्यांच्या घरात जाऊन पण वॉशरूम बघण्यासाठी याला उत्सुकता असते. त्या काकूंने 5 ताटं कोणासाठी वाढली होती हो मंडळी, काय समजलं का तुम्हाला? काकू तर नॉनव्हेज खात नाही, मग 5वी प्लेट कोणासाठी होती ती? अहो, व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देताना कॅमेरा कोणाच्या हातात होता विचार केलत का कधी? खरजुलीच्या हातात होता तो कॅमेरा. हे दोघं मायलेकच गेले नव्हते त्या काकूंच्या घरी, तर खरजुली देखील त्यांच्या सोबत होती आणि व्हिडिओ शूट करत होती. ह्या लोकांचा रिव्ह्यू देखील तिने घेतला आणि नंतर ती 5वी प्लेट मध्ये बिर्याणी वाढली होती ती देखील खाल्ली. तो भविष्यनाश आणि खुजासोबत किरकिडा गेला होता फ्लॅट बघायला.
खरं तर तो एक प्रमोशनवाला व्हिडिओ होता. याने डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस वगैरे दिला होता. ह्या किरकिड्याने तर खूप वर्ष अगोदर सांगितलं होतं की आमच्या चॅनलवरती कधीच कोणाचा प्रमोशन नाही करणार. चॅनलच्या सीईओने जरी चॅनल खोलला तरी पण मी तिला कधीच शाउट आउट नाही देणार. पण त्यानंतर जसा याचा चॅनल ग्रो झाला, याला प्रमोशन्स मिळायला लागले, तेव्हा याने बाबा आर्टच्या प्रोडक्टचं प्रमोशन केलं होतं. त्यानंतर याच्या सख्या मावस बहिणीने चॅनल ओपन केला होता. तिला देखील याने शाउट आउट दिलं नव्हतं. तिच्याशी याने बोलणं बंद केलं होतं. हा बाई माणूस ना एवढा हरामी आहे. नुसतं याला स्वतःला ग्रो व्हायचंय युट्यूब वरती. ती युरोपची वांगेवाली कशी इंडियामधून भरमसाठ व्हिडिओ शूट करून गेली आहे ना, तसंच हा किरकिडा याने मुंबईला 1 महिना राहून खूप व्लॉग शूट केले आहेत. काल किरकिड्याने व्हिडिओ टाकला, 8 टोळ्यांचं गंठन केलं. जर कोणी सुरुवातीला त्याचा व्लॉग बघितला असेल ना, तर त्यात त्याने टायटल मध्ये लिहिलं होतं 8 टोळ्यांचं गंठन बनवलं. टोळे काय असते हो मंडळी. त्या दिवशी तर किरकिड्याने एक टायटल ठेवलं होतं, तुम शीर तो मैं सवा शीर. आता लिहिलंय टोळे. ह्या गंचक्करला व्हिडिओ टाकण्याच्या आधी नीट बघता येत नाही का? अरे मी पण कोणाकडून अपेक्षा करते, या सुजलेल्या थोबाडाकडून. याचे डोळे आहेत की बटन ते त्याचं त्यालाच माहिती. नुसतं आपलं करायचं म्हणून काहीतरी करत असतो. त्या एकाच दिवसात याने कितीतरी व्हिडिओ शूट करून ठेवले होते ते बघा. सकाळी ते फ्लॅट बघायला गेले, दुपारी चायनीज खायला गेले, संध्याकाळी रेस्टॉरंट बारमध्ये मजा मारली. पूर्ण दिवस नुसतं खादाडी जत्रा सुरू होती या किरकिड्याची. इथे एक दिवस जास्तीत जास्त 2 दिवस बाहेरचं खाल्लं तरी कंटाळा येतो. घरच्या जेवणाची आठवण येते. बाहेरचं ते जेवण नकोसं वाटते. आणि हा नुसता वकवकल्यासारखा खात सुटला होता. जुली कशी बोलते, हे चायनीज का रत्नागिरीला मिळत नाही? हो का ग बाई, मागे त्या हेल्पर्सला तर तुम्ही लोकांनी खायला नेलं होतं चायनीज त्या स्टॉल वरती. तेव्हा तर मस्त मिटक्या मारत मारत खात सुटली होतीस. जेवण झाल्यानंतर त्यांनी फिंगर बाउल दिला होता. नशीब हातच धुतला त्याच्यात, नाहीतर लिंबू पाणी समजून पिलं असतं. किरकिडा बोलतो, झोपडा स्टे मध्ये आपण अशी सर्व्हिस चालू करूया का? त्यावर खरजुली बोलली, नको नको. अरे तुम्ही एवढे चिकटे माणसं आहात ना की त्या गेस्टने हात धुतले ना त्या बाउलमध्ये तरी पण ते तुम्ही पाणी वापराल जेवणामध्ये स्टॉक म्हणून. ती बुबू अंग खाजवत होती, त्याचं पण याला शूट करायचं होतं. शी यार, म्हणजे या माणसाला खरंच काही माणुसकी आहे की नाही, याचं ना मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय मला. काल बोलतो आपण सनबाथ घेत नाही कारण आपण ऑफिसमध्ये असतो. किरकिड्या तू आमच्याबद्दल बोलतोयस का रे? कसं आहे ना, आम्ही उन्हातूनच जातो रे ऑफिसला. घरापासून तू जसा झोपडा स्टेला तुझ्या शेड लावलाय तसा नाही रे आम्ही लावलाय ऑफिस पर्यंत आमच्या घरापासून. आणि बाय द वे किरकिड्या, तू कोणत्या ऑफिसला जातोस रे? बिंडोक नवरा बायको नुसतं त्या भुबूच्या बाबूसोबत खेळत बसतात. स्वतःच्या बाबूचा काय अतापता नाही आहे. आता तर ती भव्या पण याला बघून इग्नोर करून निघून जाते. ती बुबू दूध पाजताना पण वायझेड दाखवतो. अरे यार, ह्याला कोणीतरी आवरा रे आता. कालच्या व्हिडिओ मध्ये पण क्लिकबेट साठी किरकिड्याने फेक टायटल ठेवलं होतं. काय तर म्हणे टोळ्याचं गंठन बनवलं आहे. ह्याने वेफरला त्या खरजुलीच्या गळ्यात घातलं आणि बोलतो 8 टोळ्याचं गंठन केलं आहे. खरजुलीने तर या किरकिड्याची इज्जतच काढली मस्त. बोलून का दाखवलं तिने की लग्नाला 3 वर्ष झाली आहेत, अजून एक साडी किंवा काहीच नाही घेतलं याने. पण अगं ये खरजुली, मागे तर तू दिवाळीमध्ये बोलली होतीस की तुला काहीच गिफ्ट नको आहे. तू तर त्याच्याकडनं जर्मनचे डबे घेतले होतेस. आणि अगं जुडिओ मध्ये रोडवरती शॉपिंग करतेस ते पण तर किरकिरे काकूंच्या युट्यूब चॅनल मधून येणाऱ्या पैशामधूनच करतेस ना ग. ते पैसे काय तुला साखरवाल्या काकू देतात का शॉपिंग साठी? किड्याने खरजुली सोबत प्रँक केला. तिला बोलला, भिंतीवरती बघ पाल आहे पाल. पाल बघून खरजुली घाबरली तर तिला बोलतो, ही बघ पाल. मस्त मस्त नाव आहे ना मंडळी. खरजुलीला आतापासून आपण पांढरी पाल बोलूया. कालचा व्हिडिओ मंडळी जर तुम्ही नीट बघितलं असेल ना, तर त्या देवाऱ्यावरती निळ्या रंगाच्या स्लीपर्स ठेवल्या होत्या किरकिड्याने. या माणसाला ना नरकात पण जागा नाही मिळणार आहे कधी. रस्त्यावरती भुबू बसलाय तर उठ उठ करतोय त्या गाडीमध्ये बसून. बिंडोक माणसा, हॉर्न मारायचा असतो रे. उद्या तुझ्या गाडी समोर गुरं असतील तर त्यांना पण आतमध्ये बसून उठ उठ करणार आहेस का? मस्त शिंग मारतील मग ते तुला. किरकिरे काकू त्या खरजुलीने केस धुतले होते आणि लाल कपडा बांधला होता डोक्याला तर तिला स्वामी विवेकानंद बोलत होत्या. या बाईला अक्कल आहे का हो मंडळी? त्या महान पुरुषाची तुलना या खरजुली सोबत करतात ह्या काकू. ह्या लोकांना काय बोलायचं ना आता मला समजतच नाही आहे. पण तुम्हाला जे काही वाटते ना या फॅमिली बद्दल ते नक्की मला कॉमेंट करून कळवा. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच एंड करते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.